असणार या देहात का आला याला म्हणतात काला. काला 3 प्रकारचे, दही भात काला, खिचडी काला आणि जीवशिवाचा काला. माझं जे कीर्तन असतं इट्स अ हाय लेवल. मी नेहमी जीवशिवाच्या काल्यावर बोलतो. बाकीचे 2 काले तुम्ही समजून घ्या, तुम्ही करता खाता हरकत नाहीये. याप्रमाणे मंडळी आजची जी गवळण घेतलेली आहे ती फार हाय लेवलची आहे. ज्ञानेश्वर माऊलींची गवळण आहे. ज्ञानेश्वर महाराज स्वतः गवळणीच्या स्वरूपामध्ये बोलताय. जीवीची या जीवा, एक एक शब्द नीट ऐका. आतापर्यंत तुम्ही कीर्तन ऐकली असतील, बट व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ कीर्तना? कीर्तनाची नक्की व्याख्या काय आज ऐकली असेल. 12 वर्ष झाली, पण कुठल्या बुवांनी सांगितले नाही. तुम्ही बुवाला विचारलं नाही. बुवा बोलतो तुम्ही ऐकता नाही. आऊल वॉज अ गॉड. घुबडाच्या पाठीमागे चालायचं नाही, कारण त्यालाच काही दिसत नाही, तो आपल्याला कुठे नेणार. म्हणजे नीट ऐका. म्हणा किर्र. किला दुसरी वेलंकी असते दादा, पहिली वेलंकी नाहीये कीर्तनामध्ये. इथेच व्याकरण आहे. किर्र म्हणा. किर्र अधिक तन अधिक न. किर्र म्हणजे घनदाट, तन म्हणजे अज्ञान, न म्हणजे नष्ट करणे. आपण मगाशी बोलला की लोकांमध्ये अज्ञान आहे. आणि खरं म्हणजे बरं का, ज्याच्या शरीर रूपी शेतामध्ये अज्ञानाचं तण नष्ट करणे म्हणजे कीर्तन आहे. आणि तण नष्ट होण्यासाठी आपण तणनाशक वापरतो, बरोबर आहे. आणि मग आता माझी तणनाशकाचीच फवारी चालली ना. म्हणून दादा इथून पुढे ते सांगतो की ज्याचं हे झालं असेल त्याच कीर्तनकाराची कीर्तन ठेवायची. ज्याचं कीर्तन झालं नसेल त्याची जर कीर्तन ऐकले तर आपल्यातही काँग्रेस गवत उगलन, सप्ते बंद होतील. कीर्तनाची व्याख्या एकनाथ गाथा अभंग क्रमांक 487. पीक पकडला बरं का. पीक पिकले प्रेमाचे भूमिशेतून पेरलेलं बीज सांगून होतो. याप्रमाणे निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई ज्ञानदेव महाराज अवस्थेवरती गेलेले आहेत. बरेच लोक असं म्हणतात अवस्था अवस्था. मी दिल्लीपासून, आपण जर कधी दिल्लीला गेला तर काय वसंतपुरमला पंढरपूरच्या विठ्ठलाच्या मंदिरापेक्षाही मोठं मंदिर आहे. माझ्या आषाढी कार्तिकेला दिल्लीला कीर्तन असतात. दिल्लीपासून तर रामेश्वर पर्यंत हिंदी, इंग्लिश, मराठी, गुजराती 5 भाषेमधून कीर्तन करतोय. आणि हा कंडारीचा झेंडा घेऊन मी आता भारतभर फिरणार आहे. विठाला विठाला. निरपेक्ष सेवा ज्याला म्हणतात, चला आमच्या कंडारीला पाहिला. कुठलाही अपेक्षा नाही. मला मगाशी ढगे महाराजांनी सांगितलंय कोण माणूस 2 लाख रुपये घेऊन घ्या. त्यांनी सांगितलं साभार परत काय. आणि इथे कीर्तनकार कीर्तनकार बाबा पाकिट आपटतात. कसं चालेल, कसा समाज सुधरेल. जे समाज सुधारण्यासाठी बोलावले जातात ते जर पाकिटा करता बोंबलत असतील, मी भीक मागावी त्यांनी. विठाला दादा, कीर्तन ही आमची आई आहे. कीर्तन ही आमची आई आहे. म्हणून आईला कधी डावावर लावायचं नाही. ज्यावेळेस पांडव युद्धामध्ये हरले त्यावेळी डावावर कोण लावलं? कुंती. बायको लावली कलाकार. कलाकारांनी हे करावं, कीर्तनकारांनी नाही. कल्पना करा, माऊली इंद्रायणीच्या काठावर उभी आहे. परवा आळंदीला समाधी सोहळा आहे. आपण सगळेजण माझ्यावर कमवीत मी आळंदीला आपण पोहोचलेलो आहोत. माऊली इंद्रायणीच्या काठावर उभी आहेत. ऐल तीरावरती उभी आहेत. गवळणीच्या स्वरूपामध्ये प्रस्तुत गवळण ही भावविश्वातली आहे. इट्स नॉट अ नॅचरल. भावविश्वामध्ये जाऊन माऊली गवळणीच्या स्वरूपामध्ये टाहो फोडतात. आणि भगवंता करता टाहो फोडल्याशिवाय देव पावणार नाही. सांगतो ना, रात्री गाठ पडायला पाहिजे, ती उशीर झालाय माझ्याकडून. आणि पहा, दोन्ही कीर्तन झाला कोणातरी एक जण, कारण की yesterday was the foundation of today. काल हा आजचं फाउंडेशन असतं आणि आज नुसता झेंडा फडकवायचा असतो. याप्रमाणे सतसर्जन हो माऊली टाहो फोडा. जीवीची आजीवा तुझ वाचोनी केशवा
आहे. माऊली सांगतात केशवा कृष्णा तुझ्याशिवाय मला काही अणुसुद्धा आवडत नाही. जीवीची या जीवा प्रेम भावाची या भावा तुझ वाचोनी केशवा अनुनावडे जीवे अनुसरली माझ्या जीवाचा अखंत झालेला आहे. जीवे अनुसरली अजूनही बाका नये. देवा करता सट्टा हो फोडला कसा भेटेल तो. चला कमळीत मी माझं बोट सोडू नका. आज मी तुम्हाला भैरवनाथाची भेट घालून देतो. उत्तिष्ठत जागृत प्राप्य वरांनी बोधत. विवेकानंद स्वामी सेज वेक अप स्टँड अप अँड स्टार्ट अप टू द गोल. व्हॉट इज द गोल ऑफ लाईफ. जीवनाचं ध्येय काय. आमच्या सगळ्या कीर्तनकारांच्या पाठ पहिलवान फक्त अतिव दुःखाची निवृत्ती सच्चिदानंदाची प्राप्ती पाकिट कमी भरलं की चेहरा होतात असं असतं. मग कसं तमाशा नाही जमलं ती आमच्याकडे मुखानं म्हणून त्याला अजूनही बाका नये वेगियाना सखये प्राणू माझा. कोण आहे तो. बाकीच्या मैत्रिणींनी विचारलं म्हणून मी आमच्या गौरवनीत बसवलं. त्यांनी विचारलं काय ग तो कोण आहे. कपाळावर हात ठेवा. जर आपलं सौभाग्य सटकू द्यायचं नसेल तर सौभाग्य सुंदरू कपाळावर हात ठेवा सगळ्या जणी. काय म्हाताऱ्याची पुढे जायची ताकद आहे. सौभाग्य सुंदरू सुखाचा गरू बाप रुक्मा देवी वरू श्री विठ्ठलू पांडुरंग करू प्रथम नम. स्वरूपामध्ये याला रूपक अलंकार म्हणतात. काय रूपक अलंकार दिलेला आहे. ज्ञानेश्वर महाराज गवळणीच्या स्वरूपामध्ये विदेयी झालेले आहे. काय विदेयी होणं वेगळं आणि वेड होणं वेगळं. आपली बरेच लोक एखाद्या वेड्या माणसाला म्हणतात विदेयी महाराज आहे. विठाला विठाला महाराज भगवंताची बासरी गवळणी जन्म वगैरे आपण दरवर्षी ऐकत असाल पण सांगून ठेवतो. का नवविध भक्तीच्या करीन नवरात्र. आपल्याकडे नवरात्र होतं आपलं झालं पाहिजे. नवविध भक्तीच्या करीन नवरात्र. दासबोध 7वा स्कंध 9वा श्लोक आहे. नारद भक्ती सूत्रामध्ये 27 श्लोक आलेला आहे. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पाद सेवनम अर्चनम वंदनम दास्य सख्यात्म निवेदन. याच्या नवरात्रा करायच्या. समजते. नवविध भक्तीच्या करीन नवरात्रा पोटी मागेन ज्ञानपुत्र. आणि जोपर्यंत हा ज्ञानपुत्र होत तोपर्यंत किती मोठा महाराज असू द्या वाजोटा. याप्रमाणे माऊली काय माऊलींना ज्ञानपुत्र तयार झालेला आहे. माऊली या स्वरूपामध्ये इंद्रायणीच्या ऐल तीरावरती उभ्या आहेत आणि टाहू फुलत आहे. जीवीची या जीवा प्रेम भावाची या भावा तुझ वाचोनी केशवा अनुनावडे. कृष्णा तुझ्याशिवाय मला कुणी आवडत नाही रे. आणि सांगून ठेवतो या जगाचा जनिता असणारा भगवान श्रीकृष्णाचे भक्त व्हा म्हणून सांगतो. ज्याचा मास्टर माइंड भगवान श्रीकृष्ण ना नाद करायचा नाही. विठाला त्याच्या विरुद्ध गेले 100 खपले. त्याच्या विरुद्ध गेले 100 खपले.
त्याच्याबरोबर 5 राहिले, आजही जिवंत आहे. म्हणून कृष्ण भक्ताचा नाद करायचा नाही, माळकऱ्याच्या बांधाला हात लावायचा नाही. माळकऱ्याच्या बांधाला हात लावला रे लावला, कर्म झाले त्याची भोगा. नाद करायचा नाही, शिंदे कुटुंबाच्या वाटेला जायचं नाही. अशी अवस्था होण्यासाठी गवळणीच्या घरी भगवान श्रीकृष्ण आला होता का? नाही. आता हे जे माझे साधक आहेत त्यांना फार खोलून समजेल. भगवान श्रीकृष्णाच्या घरी आला नव्हता. मग त्या दिवशी सुनूबाई म्हणते सासूबाईला. आता इथे सुनूबाई सासूबाई फार हाय लेवलचे वेगळ्या सांगत असतो मी. दादासाहेब आपल्या पुण्याला आमचे डॉक्टर, आमचे बॅरिस्टर आव्हाड साहेब होते बघा, आव्हाड साहेब. त्यांना एका बावळाटाने प्रश्न विचारला, वकिलाला प्रश्न विचारला एका बावळाटाने, घर जावयाची बायको जर दुसऱ्या बरोबर पळून गेली तर घर जावई राहू शकतो का? वकिला बॅरिस्टर होते, ते काही साधे नव्हते. घर जावई असणाऱ्या माणसाची बायको जर शेजाऱ्या बरोबर पळून गेली तर घर जावई त्या घरी राहू शकतो का? महाराज वकील कोमात. वकिलाने परत गेलेली ऍडमिशन घेतोय आणि विचारणारा जोमात. दृष्टांत संपला, सिद्धांत आहे का? गोष्टी सांगणारा बुवा मी नाहीये, एवढ्या खालच्या पातळीवर बोलणारा पण नाही तुम्ही जेवढे हात तेवढे. इथे घर जावई आहे मन, इथे घर जावई आहे मन. प्रश्न विचारणारा साधक आहे गुरु, बायको आहे सायुज्यता आणि ज्याच्याशी लग्न झाला आहे तो आत्मा. इथे आहे सायुज्यतेशी लग्न. विठ्ठल उच्च दर्जाला गेलेले, इतक्या उच्च दर्जाला गेलेले, इतक्या उच्च दर्जाला गेलेले. आपल्याला सांगतो तुम्हाला, तुम्ही जे बसलेले आहात हे वास्तव. माझ्या बरोबर चला, थोडीशी हाय लेवलची भाषा पण विलाज नाही. मी इतक्या खाली काय विलाज माझ्या गाण्याचा अर्थच तसा आहे, फार मोठा अर्थ आहे. एक स्निग्ध पदार्थ आणि एक कोरडा पदार्थ एकत्र येऊन सन्मिलन झाल्यानंतर कधीच विभक्त होत नाही, त्याला म्हणतात काला. जीव शिवाच्या काल्याबद्दल बोलतोय. जीव आहे कोरडा पदार्थ, शिव आहे स्निग्ध पदार्थ. दोन्ही एकत्र आल्यानंतर जसे विभक्त होत नाहीत, आज जीव शिवाचा काला चालणार आहे. महाराज माऊली या पदावरती गेलेल्या. आपण जे बसलेले आहात ते वास्तव विश्व आहे. मी जे बोलतोय हे कल्पना विश्व आहे आणि हे निश्चित खरं आहे की नाही, पण हे सत्य आहे. हे भाव विश्व आहे, संतांची भाषा आहे. हे भाव विश्व आहे. म्हणजे या 3 विश्वामध्ये आपली 3 मन कामं करतात. बहिर्मन, अंतर्मन आणि दिव्य मन. याला इंग्लिश मध्ये कॉन्शियस, सब कॉन्शियस आणि डिवाइन कॉन्शियसनेस म्हणतात. मग दिव्य मनावरती नीट आहे का, मी भगवंताची तुम्हाला काळभैरवाची भेट घालायला निघलेला आहे. दिव्य मनावरती आपण पोहोचल्यानंतर विवेक निर्माण होतो. विवेक वैराग्याने त्याग, विवेक वैराग्याने त्याग निर्माण झाल्यानंतर, पूर्ण त्याग निर्माण झाल्यानंतर, आता तुम्ही माझ्या मागे म्हणायचं त्याग निर्माण झाला. पहिल्या स्टेजला होतो आनंद. म्हणा आनंद, सर्वजण बोला आनंद. दुसऱ्या स्टेजला होतो चिदानंद. म्हणा चिदानंद, चिदानंद. आणि दिव्य मनावरती दॅट इज कॉल्ड कॉन्शियस माइंड, त्याच्यावरती होतो म्हणा सत चित आनंद. सत चित आनंद हेच काळ भैरवाचं स्वरूप आहे. विठ्ठला आणि मंडळी अशी पांडुरंगाची भेट ज्ञानेश्वरांना झाल्यानंतर ज्ञानेश्वर स्वरूपामध्ये गवळण सासूबाईला म्हणते. आता मी सांगितलं ना, ममता नावाच्या सासूबाईला, ममता नावाच्या सासूबाईला भक्ती स्वरूप गवळण म्हणते. सासूबाई, सासूबाई आज मी
गोकुळाला जाते काय मथुरेला विकायला दही दूध आणि लोणी हे आहे देही दूध आणि लोणी थोडी वरची भाषा काय हा मी जाते कारण तिला भगवंताला पाहिजे होतं भगवंताची फक्त बासरी ऐकली होती आणि महाराज निघाले ना डोक्यावर हा दुडीवर 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 असं साहित्य आहे 3 शब्द आहेत दुडीवर रज तम आणि सत्व 3 गुणांचे मडके घेऊन गवळण मथुरेला निघाली आता नीट परत ऐका जर हे गोकुळ मथुरा जर समजलं तर काल्याचं कीर्तन झालं गो नामे इंद्रिय कुळ नामे नाभिस्थान हे आहे गोकुळ इथे हात ठेवा सगळेजण नाभिस्थान आहे गोकुळ आता तुमच्याकडे ऐकणे मला माहित नाही पण ही वाटी जर ढळली तर शरीरामध्ये बदल होतात शरीर दुखतं आजारी पडतं आपली आजी या वाटीवरती ज्योत ठेवून तांब्या पाल घालून अशी जाग्यावर आणायची बरोबर सायन्स आहे याला हे बरोबर हा हे आहे गोकुळ जिथून 72,000 या गोकुळातल्या आहेत गल्ल्या 72,000 नाड्या निघतात म्हणजे काय सांगू माझं एक सायन्स इथे टाळी वाजवण्याचं कारणच ते आहे हा आहे निगेटिव्ह हा आहे पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह एकत्र आल्याबरोबर जसं आपण बटन दाबलं की लाईट लागतो त्याप्रमाणे डावा हात आणि उजवा हात एकत्र आल्याबरोबर एक आपल्या शरीरामध्ये सर्किट पूर्ण होतं आणि 72,000 नाड्या ओपन होतात एकही ब्लॉकेज राहत नाही आणि म्हणून मी सांगत असतो ज्याला हार्ट अटॅकनं झटक्यात मरायचं असेल त्याने टाळी वाजू नका विठाला घाबरले की तुम्हाला वाटलं इथंच येतं की काय पण महाराज चॅलेंज आहे जिथपर्यंत माझा आवाज जातोय जिथपर्यंत त्या डोंगरापर्यंत माझा आवाज जातोय तिथपर्यंत काळाची ताकद नाही ते काळ भैरवाच्या दारात आहे काळ भैरवाची ताकद नाहीये हा माझे सावता महाराज अनुभव घेतला मग सांगितलंय अनुभव आले अंगा त्याची जगा दावी तू अनुभव घेतला मग सांगितलं उगीच पोट फाडून देव पोटात घालायला साधं नाहीये आमच्या माळ्याच्या माळ्यात जा मग समजेल तुम्हाला आमच्या माळ्याच्या माळ्यात बाण सुद्धा तुम्हाला कोरोना दिसणार नाही हादग्याची झाड आहे म्हणजे सगळं बागायत आम्हा माळ्याची जात सेत लावू आमुची माळियाची जात आमुची माळियाची जात लावू बागायत सेत लावू बागायत माळियाची जात आमुची माळियाची जात सेत लावू जात हा आपल्या आध्यात्मिक लोकांना जा आत दॅट मीन्स गो इनसाइड घरात जाते उघडून बघते कुणी कुणाशी बोलू नका माझा रंग साजनी नी पाहिला आता माझ्याशी कुणी बोलू नका मुक्ताबाईची भाषा आहे इट इज कॉल्ड इंटरप्रिटेशन अंतर्मुखता आत जा आणि आत गेल्याशिवाय आपली जात आपल्याला समजणार नाही म्हणून केलेल्या उपकाराची जाणीव ठेवून जर परत उपकार केला तर त्याला म्हणतात कृतज्ञ आणि उपकाराची जाणीव न ठेवता जर अपकार केला तर त्याला म्हणतात कृतज्ञ या जगाच्या पाठीवर फक्त सावता महाराजच कृतज्ञ ठरलेले आहेत म्हणून देव पोटात शिरलेला ते सांगतो म्हणून सांगतो उद्याची उद्या आज भैरवनाथ भैरवनाथ उत्सव आहे ज्यांनी नाम घेतलं नसेल त्यानं नाम घ्या नाम घेतलं नाम आत गेलं की काम बाहेर पडतं काम बाहेर पडलं की कुठलाच रोग होत नाही काम म्हणजे राग क्रोध इज कॉल्ड द मदर इज ऑफ ऑल ऑफ डिसीज अँग्रीनेस इज द मदर ऑफ ऑल डिसीज राग हा सर्व रोगांची जननी आहे काय म्हणून सांगितलं बाबा हा माझा आवाज जिथपर्यंत जातोय हा सावता महाराजांच्याच भाषेत सांगायचं तर नामाची या
सर्वथा कळी काळाचे माथा सोटे हनु वैकुंठीचा देव आणू या कीर्तन या नाही या नाथ महाराजांनी दोनदा आणला स्वतःची तिरडी खांद्यावर घेऊन गेलेले कलियुगातला प्रसंग आहे विठ्ठल गवळण यमुनेच्या काठावर आली गोकुळ समजलं गोकुळ यमुना या मना असा शब्द आहे ठेव खाली ठेव यमुना या मना त्या यमुनेच्या काठावर वेगळं या मनाच्या काठावर वेगळं त्या यमुनेला दोन तीर आहेत एक बद्ध आहे एक मुक्त आहे जीव हा बद्ध तीरावरती आहे गवळण बद्ध तीरावरती आहे भगवान श्रीकृष्ण मुक्त तीरावरती आहे या मनालाही दोन तीर आहेत त्याप्रमाणे आपण बद्ध आहोत भगवान मुक्त आहे याप्रमाणे गवळण ऐल तीरावरती आहे भगवान श्रीकृष्ण पैल तीरावरती बासरी वाजवतात आणि आता सांगितल्याप्रमाणे नामाची या बळेनं भिवू सर्व बाकीच्या गवळणी नावेमध्ये बसून नीट ऐका नावेमध्ये बसून यमुना पार करून गेल्या पण ही गवळण नावेत बसणारी नव्हती ही नामधारक होती कोण होती उच्चार करा ही नामावर अधिष्ठित झालेली गवळण टाहो फोडला हे कृष्णा टाहो फोडला तू जर नाहीस तर मी खोल पाण्यातून शिरेल कृष्णा केशवा माधवा तुझ्या नामात रे गोडवा केशवा माधवा तुझ्या नामात रे गोडवा तुला कुणाचा हा इथं तर शेजारच्या बंगल्याला कलर दिला की म्हाताऱ्याला झोप येत तीन एवढे बंगले झाले महाराज काय करा रात्र रात्र झोप येत नाही म्हणलं मरा हेवा नावाचा रोग झाला हेवा नावाचा रोग झाला की त्याचा सख्खा मावस भाऊ करोना होतो विठाला याप्रमाणे गवळणीने टाहो फोडला पण भगवान श्रीकृष्ण येत नाही आपण नुसतं म्हणतो तुका म्हणे बळी जीव दिला कधी प्रयत्न केला का असा दाबून धरायचा आणि देव भेटल्याशिवाय सोडणारच नाही मोक्याला कधी प्रयत्न तुका म्हणे बळी जीव दिला पायात एवढा बापाची पेंड आहे काय जीव भेट गवळण खोल पाण्यातून शिरली डोक्यावर 3 हंडे रज तम सत्व एवढं ओझं घेऊन गवळण खोल पाण्यातून शिरली मंडळी कीर्तन अतिउच्च बायका पॉइंटला आलेलं आहे बी केअरफुल सावधान खोल पाण्यातून शिरल्याबरोबर कदंबाच्या झाडावर बसलेला भगवान श्रीकृष्णानं ताडकन उडी मारली आणि धावत आला अर्थात तळी स्थळी काष्टी पाशाने भगवंत भरलेला आहे पण आपल्याला कीर्तन करायला सांगावं लागतं भगवंताने गवळणीच्या प्रत्येक पायाखाली हात देत 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 गवळण बैल तीराला नेली नीट ऐका मंडळी इतर ठिकाणी भक्ताचे हात आणि देवाचे पाय असतात बरोबर आहे भक्ताचे हात देवाचे इथे भक्ताचा पाय आणि देवाचा हात आहे जीव शिवाचा आणि सतसज्जन हो ज्याप्रमाणे लोखंडाला सोन्याचा परिसाला लोखंडाला परिसाचा स्पर्श झाल्याबरोबर लोखंडाचं काय होतं किती लोकांनी केलं काय नुसत्या अरे ते सोडून द्या याचं सोनं झालं पाहिजे विठ्ठल गवळणीच्या पायाला स्पर्श झाल्याबरोबर आतापर्यंत नीट ऐका गवळण जीवभावावर होती ती देवभावावर गेली आत्मस्वरूपाला होती ती परमात्म स्वरूपाला पोहोचली आणि पैल तीराला गेल्यानंतर इट बिकम्स अ स्टॅच्यू काय झाली मंडळी मूर्ती होऊन बसली
आणि मूर्ती होऊन बसल्यानंतर तिच्या बाकीच्या गवळणी शेजारच्या गवळणी बाजार करून आल्या आणि तिला म्हणतात काय ग तुला बाजारला नाही यायचं का? ती म्हणती ग बाजारात जाऊ जे मिळवायचं होतं तेच माझ्याकडे आलं. बाजारात जाऊ काय संसार नगरी बाजार भरला बाई काम क्रोध लोभ याचे गिऱ्हाईक पाही. मग ती दुसरी गवळणजी म्हणते कृष्णा अरे हे आता कधी गवळण याच्यावरती धानावरती यायची म्हणून पहिल्या चरणावर जीवीची या जीवा जीवीची या जीवा जीवीची या जीवा जीवीची गवळण देव भावावरती गेली आत्मभावी काय आणि मग ज्ञानस्वरूप गोकुळ मथुरा मनाचं मंथन ज्या ठिकाणी होतं याला म्हणायचं मथुरा. हे मथुरा आणि हे आहे वृंदावन हृदय. जर कोणी वृंदावनला गेला असेल तर समजेल. इथून जी एक मुख्य आरती निघते याला मोठी रक्तवाहिनी आपण म्हणू. आय कॉल इट द यमुना. या यमुनेमध्ये बर का या यमुनेमध्ये कधी स्वतःच्या यमुनेमध्ये कधी शेजारच्या गटार गंगा सोडायच्या नाही. स्वच्छ ठेवायची. मन समजलं ज्याला समजायचं त्याला समजलं. याचं असं झालं त्याचं तसं झालं समजायचं. आपण आपल्या यमुनेमध्ये गटार गंगा सोडल्या त्याच्यामध्ये गटार गंगा सोडल्या ब्लॉकेज होतं. ब्लॉकेज झालं गेलं माझ्याकडे काय बघताय. म्हणून कायम श्वास ठेवायचा. हे जरी संतांचे जरी साहित्य असेल त्याच्यामध्ये फार मोठं सायन्स आहे. त्याला पण समजलं नाही. आमच्या पंचांना सुद्धा सवय पंचांना सुद्धा सवय आहे. मग भक्ती स्वरूप गवळण म्हणते भक्ती स्वरूप गवळण म्हणते हे कृष्णा जाऊ दे रे मला. उशीर झालाय ना. जाऊ दे रे मला जाऊ दे रे मला मथुरेला नंदला नंदला
में इंद्रिय गोपाल, इंद्रियांचं जो पालन करतो श्वास म्हणजे गोपाल. समजतंय ना? तो श्वास म्हणजे गोपाल. हे गोपाल मला मथुरेला जाऊ दे. मथुरा म्हणजे ब्रेन, आपला मेंदू. मेंदूला जर श्वास कमी पडला की माणूस कोमामध्ये. विठ्ठला काय येत नाही दुसऱ्या चरणामध्ये. जीवे अनुसरलिये अजून डोहाळ्याच्या जेवणाचे चर्चा कोणी करायची? डोहाळ्याच्या जेवणाची चर्चा तिनेच करायची जिला 4 मुलं झालेली आहेत. का कॉलेजच्या कट्ट्यावर बसून कॉलेजच्या पोरीने डोहाळ्याच्या जेवणाची चर्चा करायची? मुळीच नाही. डोहाळ्याच्या जेवणाची चर्चा म्हणजे धर्म अर्थ काम आणि मोक्ष 4 पुरुषार्थ जिला प्राप्त झाले असतील म्हणून सांगितलं. ज्ञानपुत्र जोपर्यंत प्राप्त होत नाही वाजोटे म्हणून समजायचं. गवळण म्हणते जाऊ दे रे मला मथुरेला. आणि कोमात गेल्यानंतर आम्ही दुसरं काय करू? ऑक्सिजन लावतो. काय ऑक्सिजन लावतो समजायचं. गवळण मथुरेला पोहोचली. मथुरेला पोहोचलं की बाबा उठून बसतो. भगवान श्रीकृष्ण भेटला आणि या तो कोण आहे? काय तो निश्चित कोण आहे? निश्चित कोण आहे? शेवटच्या सौभाग्य सुंदर सौभाग्य सौभाग्याचं सौंदर्य आहे. सौभाग्याचं सौंदर्य म्हणजे सोन्याला आलेला सुगंध. एवढं साधी भाषा नाही. सोन्याला आलेला सुगंध म्हणजे सौभाग्याचं सौंदर्य. सौभाग्य सुंदरू सुखाचा गरू जिच्या कपाळाला कुंकू आहे तिच्या आनंदामध्ये पर नाहीये. सौभाग्य सुंदरू सुखाचा गरू बाप रुक्मा देवी बरू विठ्ठलू. बाकीच्या गवळीत म्हणतात काय ग तुला हे असं याचं कारण काय? व्हॉट इज द रिझन? फार महत्वाचं आहे. काल्याचा अगदी मिल्टिंग पॉइंट आहे का? चित्त काय मन बुद्धी आणि मनावर वस्तू दिसते चित्तामध्ये ठसते. मन बुद्धीमध्ये चित्तामध्ये त्याचं प्रतिबिंब उमटतं. काय मन बुद्धी चित्त आणि मग त्याचा जर संकल्प झाला शिवसंकल्प झाला तर तो आनंद. आणि विकल्प जर झाला अहंकार मन बुद्धी चित्त आणि अहंकार झाला काला. म्हणून माझा एकट्याचा नाहीये. हा
सगळ्यांचा शिवसंकल्प आहे. त्या 12 वर्षाच्या आतमध्ये आपल्या भैरवनाथाच्या कळसावरती पुष्प वर्षावृष्टी करण्यासाठी स्वतःच हेलिकॉप्टर आलं पाहिजे. गादीवरचा शिवसंकल्प आहे. आपण काही संकल्प केलेला नाहीये. प्राप्त होण्यासाठी शिवसंकल्प करावा लागतो तर मनुष्य जागा राहतो. विठाला सौभाग्य सुंदर सुखाचा अगरू बाप रुक्मा देवी वरू श्री विठ्ठल रखुमाई जय शब्दार्थ फक्त पटपट सांगण्याचा विचार केलेला आहे. पण काल्याच्या कीर्तनाची सांगता गोकुळातलं एक तर चरित्र सांगावं लागतं. त्याच्याशिवाय गोकुळातलं काल्याच्या कीर्तनाची सांगता होत नाही. म्हणजे याचं भगवंताचं दुसरं नाव आहे खोडकर. काय विचार करा. कसा आहे हा? कसा पडलं माहितीये का? शिस पेन्सिलने जर काही लिहिलं तरी आपण ते कशाने खोडतो? खोड रबरने. आणि मग भगवंत तुमच्या आमच्या खोड्या जो नष्ट करतो त्याला म्हणतात खोडकर. विठाला सगळा गवळाने वेडा झाला तुमच्या आमच्या सारख्या घराघरामध्ये बसून तोच विचार सुरू केला. सावळे जिने पाहिला नाही तू एवढी वेडी झाली. तो असा आहे तरी कसा? एक सांगतो तेवढं एक लक्षात ठेवा आणि वेळ लागू दे रे. शेणकूर करता करता सुद्धा पेरता सुद्धा वेळ लागलं पाहिजे. तुम्हाला काय बनवले? व तो मुंबईचं आहे, डॉक्टर आहे, डेप्युटी कमिशनर आहे, मग शेणकूर ती फन सगळं कसं काय बोलतोय? सांगून टाकतो दादा. वॉटर बॅग मुंबईची आहे, पाणी नगरच आहे ना. हरीने माझे हरिले चित्त जोरात टाळ्या वाजवा परत. त्यांच्यामुळे अजून 2 तास कीर्तन चालेल. म्हणजे याप्रमाणे सगळ्या गवळणी वेड्या झाल्या. सासू पेटल्या ना. सासू म्हणजे अगं भया चला त्या यशोदेकडे जाऊ. आता यशोदाचं नाव आहे का? यश आहे दायित्वजीच्या ठिकाणी अशी ती यशोदा. देवाच्या बाईचं नाव आहे यशोदा. म्हणून कमीत कमी आपल्या गाईचं नाव घ्यावा यशोदा. विठाला एकच खोडी सांगतो सोडून देतो फार महत्वाची. अष्टदळ काढिले अंगणी एवढी एकच खोडी सांगतो. भागवतामधील सुंदर लक्षात ठेवा. अष्टदळ काढिले अंगणी तयावरी मुते चक्रपाणी. एका गवळणीनं आणि आपल्या भैरवनाथाची यात्रा म्हणून सुंदरपैकी दारामध्ये अष्टदळ काढलं, रांगोळी काढली. हा गेला आणि त्याच्यावर 9 दळ काढून आला. दृष्टांत संपला. तुम्हाला वाटतं एवढा सोपा नाहीये. अष्टदळ म्हणजे अष्टसात्विक भाव. अष्टसात्विक भाव निर्माण झाले तरी भगवान श्रीकृष्ण सांगतात अष्टसात्विक भावामध्ये अडकून राहू नका. नवविधा भक्तीमध्ये या. हे 9 दळ आहे. नवविधा भक्तीमध्ये या. गवळणी
मुलांनो नवविधा भक्तीमध्ये या असं सांगितल्यानंतर सासवा चिडल्या, यशोदेकडे गेले. यशोदे तुलाची गाना तुलाची गोड वाटे, गोकुळी राहावे की जावे. नाही गाता गाता संध्याकाळी 4 वाजतील, सगळं संपलेलं मला माहिती. काय याप्रमाणे आणि मग सगळ्या आल्यानंतर एक थेरडी म्हणली, ए माझ्या घरी येऊन बघ, माझ्या घरी येऊन बघ, बांधून टाकील बांधून. कृष्ण म्हणला पेंद्या जरा थेरडीचा नकाशा बघून गेला, कोणत्या गल्लीत राहते. खूप गमती आहेत, तुम्ही ऐकलेले आहेत, सगळं सांगायची गरज नाही. आणि कृष्णाने यशोदे सांगितलं, उद्यापासून तू गोकुळात राहायचं नाही, गाई गोपाळ गोपाळ गाई गोपाळ म्हणजे इच्छा वासना भावना विचाराधिक असणारे हे गाई गोपाळ सगळे यमुनेच्या काठावर आले. खेळ खेळून खूप हजारो खेळ आहेत माझ्याकडे. खेळ सुरू केलं तरी 1 तास लागतो. आता आपण बऱ्याच वेळचे खेळतो, याचा जर मोठा खेळ आपला चालू व्हायचा आहे, त्याच्यामुळे मी माझा खेळ आणतो. सतसज्जनो याप्रमाणे खेळून खेळून दमले, खेळून खेळून बोला, खेळून खेळून दमले. आता सायन्स आहे का परत महाराज, आपणही संसार करून करून दमतो आणि बरं का खेळून खेळून दमले, खेळून खेळून खांदी भारपोटी भूक काय खेळायाचे सुख. याप्रमाणे जर पुरुषाची मान, स्त्रियांची मान हलतात दोघांच्याही, पण पुरुषाची मान जर हलायला लागली तर सायन्स पहा तुम्ही. बघा एखाद्या म्हाताऱ्याची मान हलत असेल तर त्याची आशीर्वाद ते म्हणतो नको 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 खेळ पहा तुम्ही. हा सायन्स आहे, फिजिकल डॉक्टर आहे. नको नको. आणि जर म्हातारी आजीची जर हालत असेल ती आशीर्वाद. माझा खेळ सुरू झाला आहे विठाला विठाला. कृष्णा किती वेळ खेळायचा? 2:30 वाजले, 2:45 वाजले. स्वयंपाकाचा सुंदर सुगंध येऊन राहिलाय. दादाने दिलेले अन्नदान म्हणजे बघाशी त्यांचं भाषण मी ऐकलं. मी सांगतो ना दादा, तुमच्या भाषणासमोर माझं कीर्तन कमी पडलंय. विठाला विठाला खरंच अन्नदानामध्ये अन्नदान श्रेष्ठ आहे. दारात आलेल्या कुठल्याही भुकेलेल्या परत जाऊ देऊ नका. निश्चितच तुमच्या घरातही हे संपत्ती वाढल्याशिवाय लहान आहे. लोक म्हणतात भगवान देने लगता तो देने लगता तो लोगों को दिया तो ब्रीडिंग तोड़ तोड़ के दिया है. देने लगता है तो छप्पर फाड़ फाड़ के हम लोगों को दिया तो ब्रीडिंग तोड़ तोड़ के दे रहा है. क्या कुठेही लक्ष्मी पाणी भरत नाही, कष्टाच्या ठिकाणी भरते. त्याला पूर्वाश्रमीचं पुण्य लागतं. हे आपल्या पाठीशी आहे. आणि तुमच्या गावामध्ये असं एक कुटुंब वावरत आहे. निश्चितच म्हणजे या कंदारीची पंढरी झाल्याशिवाय राहणार नाही. या कंदारीची पंढरी झाल्याशिवाय राहणार नाही. आणि ती आत्ताच आपण पाहतो माझ्या आनंद संप्रदायाच्या याच्यावरती सुद्धा अशीच पब्लिक असते. म्हणजे 3-3 तास कीर्तन चालतं. मीही देहावर नसतो, ऐकणारेही देहावर नसतात. पण आपण चला वळू गाई बैसू जेवू एके ठाई. याच्यातही परत मी संशोधन केलंय. त्यावेळेस भगवान श्रीकृष्णाने काय पहिल्या प्रथम जातीय व्यवस्था नष्ट केली. बाजूने हरकत नाही, बाळ येतोच तो खरा कृष्ण आमचा. काय चला बैसू जेवू एके ठाई. दॅट मीन देयर विल बी नो अनटचेबिलिटी. नाही अस्पृश्यता निवारण करणारा पहिला जगाच्या पाठीवर माझा भगवान श्रीकृष्ण आहे. म्हणून मी त्याचं पहिल्या प्रथम मला समजत नव्हतं काय, तेव्हापासून मी कृष्ण भक्त झालेल्याची कारण सांगतो. 7वीला असताना आमच्या वेळेस काय केंद्र परीक्षा असायच्या. केंद्र परीक्षा झाल्यानंतर तिथे विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम असायचे. जरा छोटेपणी गुबगुबीत गाल होतो, दिसतो आहे असा. मला नेहमी कृष्ण बनवायचे. मी कृष्ण बनलेला. राजकडा झाली, गवळणी निघून गेल्या, पण मी असा बोलता बोलता विधेयी झालो. 7वीला असताना विधेयी झालो. तसा स्टॅच्यू म्हणून उभा राहिलो. समोर एक डॉक्टर बसलेले देशमुख. सगळ्या गवळणी निघून गेल्या. माझी शिक्षिका आली मला आणि मग मी देहावर डॉक्टर
धावत आला, त्यांनी सांगितलं तो मुलगा आहे का? मला वाटलं मूर्ती आहे. त्या दिवशी मला समजलं व्हॉट इज माय कृष्णा. सातवी पासून पायात घुंगरा बांधलेत म्हणजे कोणत्या पोस्टवर काम केलं, काय केलं मला काही समजत नाही. आजही मी 2,500 रुपयाचा घुंगराचा जोड बांधून रात्री जर कधी मनात आलं तर 4 ते 6 वाजेपर्यंत लोक रोडला बोंबलत फिरतात. मी माझीच कॅसेट लावतो आणि घामाघूम होईपर्यंत असतो.